आज आपण बनवूया उडीसाची स्पेशल रेसिपी दही वांग। कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। हे दही वांग चवीला अगदी भन्नाट लागतं आणि रेसिपी देखील अगदी सोपी आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। दही वांग बनवण्यासाठी मी अशा प्रकारे 2 वांगी कट करून घेतलेली आहे। तुम्ही गोल आकारामध्ये देखील कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ, छोटा पाव चमचा हळदी पावडर, आणि छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर। वांग्यांना व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। तर वांग्यांना मसाला लावून आपला झालेला आहे। गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे। अगदी खूप तेल घालण्याची देखील गरज नाही, अर्धा चमचा तेल पुरेसा आहे। आता यामध्ये घालायची आहेत मसाला लावलेली वांगी। वांग्यांना थोडंसं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। थोडीशी परतली की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वांग वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। वांग्यांना एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूने वांग छान तेलामध्ये शिजलं जाईल। पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं वांग शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 4 मिनिटांमध्येच आपलं वांग छान शिजलेलं आहे। अगदी मऊ शिजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही। आता फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घेतलेला आहे। यामध्ये घालायचे आहे छोटा पाव चमचा मोहरी, छोटा पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग घालायचा आहे, 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये पुन्हा छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तडका आपला रेडी आहे। दही वांग्यामध्ये तडका आपल्याला घालून घ्यायचा आहे। तडक्याला दही वांग्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी अतिशय कमी मसाल्यांमध्ये अगदी झटपट बनते। तुम्ही भाताबरोबर किंवा ज्वारी बाजरीची भाकरी चपातीबरोबर देखील खाऊ शकता। चवीला ही खूप छान लागते। आता एका डिशमध्ये दही वांग्याला सर्व करूया। त्यानंतर त्यावर कट केलेली कोथिंबीर घालूया। खाण्यासाठी तयार आहे चटपटीत दही वांग। तुम्हीही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। थँक यू।